नमस्कार मित्रांनो, कुणीतरी बोललं पाहिजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज एक आपण नवीन विषयावर थोडंसं आपलं म्हणणं मांडणार आहे, विचार व्यक्त करणार आहोत. गेली 5-6 दिवस झालं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कॉंग्रेस जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे आंदोलन देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे यासाठी चालू आहे. परंतु सरकार अजिबातही या आंदोलनाची दखल न घेता हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न करत आहे आणि या आंदोलनाविषयी बरीच अशी चर्चा आहे, समाजात उलटी चर्चा आहे की हे आंदोलन देशाला घातक आहे किंवा देशाचे विभाजन करण्यासाठी हे लोक असे आंदोलन करत आहेत. पण ह्या लोकांना हे समजत नाही की नेट पेपर फुटल्यामुळे 5 ते 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे हा विषय किती गंभीर आहे. परंतु हे अंधभक्त काय करत आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर एखादी सिस्टीम चुकीचं काम करत आहे आणि ती सिस्टीम सुधारण्यासाठी जर कोणी पुढाकार घेत असेल, जर युवक आंदोलन करत असतील, त्यात गैर काय. परंतु आज देशात अशी परिस्थिती आहे की खऱ्याला खरं म्हणायचं नाही, फक्त आपला स्वार्थ बघायचा. आपल्याला मर्यादा कसा मिळेल, आपल्याला मर्यादा मिळला ना की सगळं काही ठीक आहे असे म्हणायचं. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर आज मीडिया आपली भूमिका निभावत नाही. म्हणजे प्रसारमाध्यमे जी चुकीची धोरणे सरकारची जी सांगत नाही, याचा दुष्परिणाम म्हणून आपण महाराष्ट्रात बघूया. गेली 2 दिवसापूर्वी कोणते संजय पाटील आमदार, त्यांनी कुठल्या पत्रकाराला म्हणले की मी 5 लोकांना मारले आहे आणि तुलाही मारून टाकीन. म्हणजे बघा ही सिस्टीम कुठल्या पातळीला जाऊन पोचली आहे. पत्रकाराने प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का? पण ह्या गोदी पत्रकारांनी सरकारला कधीही प्रश्न न विचारता त्यांचा मर्यादा खाल्ल्यामुळे आज अशी परिस्थिती आली आहे की ते गुलाम झाले आहेत प्रसारमाध्यमे. आणि जे कोण योग्य असं प्रश्न विचारण किंवा सरकारला धारेवर धरण त्याच्यावर अशी भाषा केली जाते नाही, याच्यावर गुन्हेही दाखल केले जाते त्या लोकांवर, चांगले काम करणाऱ्या. मग तुम्ही मला सांगा, सिस्टीम विरुद्ध म्हणजे आज सिस्टीम इतकी खराब आहे देशाची, भारताची, महाराष्ट्राची, तळागाळातून सगळा भ्रष्टाचार आहे. तुम्ही पाहायला गेलं तर एकदम खालच्या लेवलला शिपायापासून ती तसं पाहिलं तर देशाच्या पंतप्रधानापर्यंत सिस्टीम खराब झाली आहे. साधा शिपाई किरकोळ कामासाठी 10-20 रुपयाची काय म्हणतात लाच मागत आहे किंवा पैसे मागत आहे. देशाचे पंतप्रधान एस्टीम फाईल आहे अमेरिकेकडं, त्यात जर आपल्या देशाचे पंतप्रधान अडकत असतील तर बघा ना तळागाळातून शेवटपर्यंत देशाची काय परिस्थिती आहे. आणि या व्हिडिओमधून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, गेली 10-12 वर्ष शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य भाव नाही, जे कष्टकरी आहेत त्यांना त्याचा योग्य मोबदला नाही, जे मुलं अभ्यास करतात त्यांना त्यांच्या योग्य नोकऱ्या नाहीत. म्हणजे आपला देश, आपलं राज्य 10 वर्ष ते 12 वर्ष या लोकांनी लुटल्यामुळे, आणि लुटण्याचा एक दुसरा एक आता संदर्भ आला आहे बघा, राम मंदिर लुटल्याने. राम मंदिर म्हणजे रामाच्यावर ज्यांनी राजकारण केलं त्यांनीच राम मंदिर लुटायला सुरुवात केली आहे. तुम्हाला खरी कळकळीची सांगण्याची विनंती माझी, जर एखादा माणूस मरणाच्या दारात असेल आणि आपण डॉक्टरला म्हणले की बाबा हे 10 कोटी रुपये घे पण ह्याला 10 मिनटं फक्त जगवू शकतो किंवा 10 वर्ष ह्याला जगव, तो डॉक्टर 10 मिनटंसुद्धा जगवू शकत नाही. अशा परिस्थितीत ह्या राजकारण्यांनी आपले 10 ते 12 वर्ष वाया घालवली आहे. ह्या समाजाची ही न भरून निघणारी नुसकान आहे. तुम्ही लक्षात घ्या, शेतकरी राबलं, कष्टकऱ्यांनी राबलं, विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट केलं, पण त्याचा फायदा काहीच झाला नाही. तुम्ही थोडंसं बघा, हे सरकार फक्त आणि फक्त कुणाचं आहे, तुमच्या ठेकेदारांचं आहे.
म्हणजे आपण त्याला काय म्हणतो कॉन्ट्रॅक्टदारांचे. कॉन्ट्रॅक्टदार कोण आहेत? ह्यांचेच बगल बच्चे आहेत. लाखाचं कॉन्ट्रॅक्ट कोटीत दिलं जाते या. कोटीचं कॉन्ट्रॅक्ट अब्जावधी रुपयांना दिलं जाते या, आणि देशाला लुटलं गेलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती, आता तरी डोळे उघडा तुम्ही आणि नक्की काय चाललं आहे पाहून तुम्ही पण प्रत्येकाने आंदोलन केलं पाहिजे सत्यासाठी. माझं म्हणणं आहे धर्मेंद्र प्रधानचा 100% राजीनामा हा होणारच आहे. ही काळ्या दगडाला देश आहे, आणि त्याच्यानंतर नंबर कोणाचा आहे तुम्हीच समजून घ्या. आणि तो नंबर गरजेचा आहे, तो राजीनामा झालाच पाहिजे, देश वाचलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.